झटपट एनर्जी देणारे प्रोटीन युक्त हे पीठ तुम्ही एकदा तयार करून 5-6 महिने वापरू शकता आणि यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकता. याच पिठापासून आज आपण लाडू तयार केलेले आहे. गॅसचा अजिबात वापर केला नाही. झटपट हे लाडू तयार होतात. हा एक लाडू तुम्ही खाल्ला ना तर तुमचं पोट तर भरेल आणि पटकन तुम्हाला ऊर्जा पण मिळेल. लाडूमध्ये साखरेचा वापर नाही केलेला आहे. तुपाचं सुद्धा अगदी परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. लाडू एकदम सॉफ्ट, मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे तयार होतात आणि चवीला सुद्धा खूप चांगले लाडू तयार होतात. एकदम पौष्टिक लाडू आणि तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस हे लाडू चांगले राहतात. नमस्कार, सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आमच्याकडे ना नागपंचमीला सातूचं पीठ तयार करतात आणि त्याची भाजणी इतकी चांगली होते ना, त्याच्यामुळे ते एकदम पचायला हलकं होऊन जातं, पौष्टिक हे पीठ राहतं आणि बरेच दिवस पर्यंत चांगलं जातं. बरं, आपण 1 किलोचं सातूचं पीठ पाहणार आहोत. त्यासोबत त्या पिठापासून छान पौष्टिक असे लाडू पण तयार करणार आहोत, जे झटपट तयार होते. पाहिजे तेवढे दिवस ते लाडू चांगले राहतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात हे लाडू. आपण रेसिपी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. आणि चला रेसिपी बघूया. 750 ग्रॅम हे गहू आहे. गव्हाला स्वच्छ साफ करून घेतलेलं आणि 375 ग्रॅम ही चण्याची डाळ आहे. तर डाळीलाही स्वच्छ साफ करून घेतलेलं. जर तुम्हाला म्हणजे कन्व्हिनियन्ससाठी सांगते, जर अर्धा किलो तुम्ही गहू घेतले ना तर त्याच्यासाठी 1 पाव डाळ घ्यायची. सपोज ग्लासाने घेत असाल, 2 ग्लास जर गहू घेतले ना तर 1 ग्लास चण्याची डाळ घ्यायची. असं मी जनरली प्रमाण घेते याचं. 2 टेबलस्पून जिरं आहे. सतूमध्ये जिऱ्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो. मग तुम्ही मिठाची केली काय किंवा गोड केली काय, तर जिरं हे दोन्ही सोबत जातं, म्हणून सुरुवातीलाच हे टाकून घेतलं ना तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याचा जो फ्रॅग्रन्स आहे ना तो खूप छान येतो. इथे मीठ आहे ना, ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालते, पण म्हणून थोडंसं घालून घेते मी. 1 TSP फक्त घालते, कारण काय होतं ना, जेव्हा आपण गोड बनवतो ना तर तेव्हा त्याचं मिठाचं प्रमाण बॅलन्स व्हायला पाहिजे. तर खूप जास्त मीठ घालून घेऊ नका. नंतर तुम्हाला वाटलं, तुम्ही जर तिखटाची करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकू शकता. आणि गोडाची केली तर एवढं मीठ ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मीठ घालायची गरज पडत नाही. तर गहू आणि डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण गहू भाजून घेऊ. तुमचे जर गहू जास्त असेल आणि कढई छोटी असेल ना तर 2 बॅच मध्ये करून घ्या. सुरुवातीला गॅसची फ्लेम हायच राहू द्यायची. एकदा कढई आणि गहू चांगले गरम झाले की मग मीडियम टू लो फ्लेम वरती छान खमंग जळू न देता या गव्हाला भाजून घ्यायचंय आपल्याला. अगदी पारंपरिक पद्धतीने सातूचं पीठ करायसाठी आपल्याकडे वेळ पण नसतो आणि ती साधनं पण नसतात. म्हणजे गव्हाला ओलवणे, नंतर गहू ओलवून झाले की ते खलबत्त्यामध्ये कुटून घेणे किंवा जो उकळ असतो उकळीमध्ये कुटून घेणे, त्याची सालं काढणे आणि मग ते भाजल्या जायचं. तर ही एक पारंपरिक नाही पण शॉर्टकट मेथड आहे ती. त्या प्रोसेसमध्ये काय व्हायचं ना, गव्हाच्या वरचा जो कोंडा आहे तो सगळा निघून जायचा. पण आता आपल्याला असं वाटतं की कोंडाही महत्वाचा आहे, म्हणून ही पद्धतही चांगली आहे डायरेक्ट करून घ्यायची. आता गहू चांगले गरम झालेले आहे. इथे मी गॅसची फ्लेम आता मीडियम वरती करून घेते आणि मीडियम टू लो फ्लेम वरती भाजून घेते, कारण आपल्याला गहू आणि डाळ दोन्ही पण अगदी आतपर्यंत चांगले भाजले गेले पाहिजे, कच्चे राहायला नको. त्याला ना सारखं हलवत राहायचं, असं सोडून नाही द्यायचं, म्हणजे सगळीकडे प्रॉपर भाजल्या जातात. आणि याचा ना लाह्या फुटण्यासारखा आवाज येतो, तिथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा, तुम्हाला आवाज येत असेल. आणि अशा ह्या लाया फुटण्याचा आवाज आला ना तेव्हा एकदम गॅसची फ्लेम स्लो करून द्यायची आणि याला कंटिन्यू फिरवत राहायचं. म्हणजे लाया फुटायला लागल्या म्हणजे लगेच बंद करून नाही द्यायचं, कारण ते थोड्या थोड्या फुटत जातात तशा. तर आपल्याला सगळेच गहू असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. सत्तू भाजायसाठी पेशन्स लागतो. इथे मला 25 मिनिट झाले आहे, मी हे गहू भाजून घेत आहे. आणि तुम्ही बघू शकता गव्हाचा रंग, गहू एकदम हलके होऊन जातात आपण भाजतो तेव्हा. एकदम सुरुवातीला, मध्ये आणि जेव्हा पूर्णपणे भाजून होतात ना तेव्हा तुम्हाला अंदाज येतो की किती हलके हे गहू होऊन जातात. त्याचा आवाज पण बदलतो आपण जेव्हा भाजत असतो तेव्हा. तर हे सगळे इंडिकेशन आहे आपले परफेक्ट गहू कसे भाजून घ्यायचे. आता इथे लाह्या फुटण्याचा आवाज बंद झालेला आहे, म्हणजे आपले गहू इथे परफेक्ट भाजल्या गेलेले आहे. बघा तुम्ही गव्हाचा रंग. आता गॅस बंद करून देऊ. आपले इथे गहू भाजून झालेले आहे आणि स्वच्छ कॉटनच्या कापडावरती थंड करायसाठी काढून घेऊ. आता त्याच पद्धतीने आपण डाळ पण भाजून घेऊ. त्या डाळीमधून कुठलाही
लाह्या फुटण्यासारखा आवाज येणार नाही आता, पण आपल्याला डाळीला पण खमंग भाजून घ्यायचं आहे, वेळ देऊन भाजायचं आहे. इथे आपली डाळ पण भाजून झालेली आहे, तर छान सुगंध यायला लागला याच्यामधून. आपण जेव्हा सुरुवातीला फिरवतो ही पण भाजून झाल्यानंतर थोडीशी हलकी जाणवते आपल्या हाताला. आणि तुम्ही एखादा दाणा याचा खाऊन बघायचा, तुम्हाला दाणा खाल्ल्यानंतर तुम्हाला जाणवतं की ही प्रॉपर भाजल्या गेली आहे. आणि तुम्ही बघू शकता याचा रंग पण चेंज झालेला आहे, अगदी फुटाण्यासारखा सुगंध यायला लागतो आपण ही डाळ भाजून घेतो तेव्हा. आता मी इथे गॅस बंद करून देते आणि आपली कढई गरम आहे, डाळही गरम आहे, त्याच्यामध्येच मी हे जिरं घालून घेते आणि मीठ पण टाकून घेते. मीठ मी खूप असा चमचा भरून नाही घेतलेला, थोडासा चमचा कट मारूनच घेतलेला. आणि याला आपण परतवून घेऊ, म्हणजे आपलं जिरं पण चांगलं याच्यामध्ये भाजलं जाईल. थोडा वेळ जिऱ्याला पण याच्यामध्ये परतवून घेतलं आणि जिऱ्यामधून पण छान सुगंध येतो आहे, म्हणजे आपलं जिरं पण इथे चांगलं भाजलं गेलेलं आहे. ही डाळ पण आपण या गव्हामध्ये टाकून घेऊ आणि याला आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं दळायला द्यायच्या आधी. आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी पण हे दळायला देऊन जाते. चांगलं बारीक दळून आणायचं. सत्तूचं पीठ दळून आणलेलं आहे, चांगलं बारीक दळून मागायचं. आणि मला ना 1 किलो सत्तू दळून आणायची होती, म्हणून मी असं प्रमाण घेऊन घेतलेलं. तर हे भाजल्यानंतर ना बरोबर आपले जे डाळ आणि तांदूळ आहे ते 1 किलो आणि पुढे थोडंसं 30-40 ग्रॅम जास्त भरतात. आणि दळून आणल्यानंतर याचं पीठ जे आहे ना ते 1 किलोपेक्षा जरा जास्तच येतं, म्हणजे 1100-1200 असं येतं. आणि छान बारीक दळून आणलेलं आहे. आणि मला ना याचा सुगंधच फार आवडतो या पिठाचा. आता हे पीठ ना 4-6 महिने चांगलं राहतं, कारण आपण खमंग भाजणी केलेली असते याची. आणि याचे तुम्ही वेगवेगळे प्रकार तयार करू शकता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेय तयार करू शकता. खारट चवीचे, गोड चवीचे त्याचे लाडू बनवू शकता तुम्ही, बर्फी बनवू शकता, थालीपीठामध्ये वापरू शकता. या आधी पण मी सत्तूच्या पिठाची रेसिपी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये दाखवलेले आहे की याचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पेय कसे तयार करू शकता ते. आपण पण आज या सत्तूच्या पिठापासून लाडू तयार करणार आहोत, पण एवढ्या पिठाचे नाही करणार आहे. तर याच्यामधलंच मेजरिंग कपानी 2 कप मी पीठ घेते, म्हणजे 2 कप पिठाचेच करणार आहे. तुम्ही तुमच्याकडचं कुठलंही मेजरमेंट घेऊ शकता आणि रॅन्डमली भरा, असं काही नाही आहे तंतोतंत माप घेतलंच पाहिजे असं. आणि याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. आपण मिक्सरमध्ये लाडू करणार आहोत आणि पीठ एवढं चांगलं भाजलं गेलं की याला भाजायची आता गरज नाही आहे. 2 कप पिठाला 1 कप गूळ घालून घेऊ. गूळ मी चाकूच्या साहाय्याने कापून घेतला. खूप मोठे मोठे खडे नका राहू देऊ गुळाचे. हा मेजरिंग कपाचा 1/3 कप आहे, म्हणजे 1/4 पेक्षा थोडा जास्त असतो आणि अर्ध्या कपापेक्षा थोडा कमी असतो. तुपाचं मी पाणी वगैरे करून नाही घेतलं, जसं होतं तसंच घेतलेलं. तर सगळं तूप याच्यामधलं टाकून घ्यायचं, किंवा पोहे खायच्या चमच्याने तुम्ही 8 चमचे घेऊ शकता. 9-10 काजू आणि 9-10 बदाम आहे, त्याला मी थोडंसं भाजून घेतलं, तुम्ही तसंही घेऊ शकता. काजू आणि बदाम पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण थोडंसं मुलं वगैरे खातात म्हणून मी टाकून घेतलेले. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊ. आता हे फिरवून घेतलेलं लाडूचं मिश्रण एखाद्या ताटात किंवा परातीत काढून घेऊ. हे ना थोडं जास्त झालं होतं, म्हणून मी हे 2दा फिरवून घेतलेलं. ऍक्च्युअली पहिल्यांदा मी फिरवून घेतलं होतं, मग मला असं वाटलं की त्याच्यामध्ये दाटल्या चाललेलं आहे, म्हणून मग मी नंतर अर्ध अर्ध केलं. 1 टेबलस्पून खसखस आहे, जिला मी भाजून घेतलं, ही पण ऑप्शनल आहे. आणि याला आपण मिक्स करून घेऊ. मिक्सर मधून फिरवून घेतल्यानंतर लगेच याचे लाडू बांधायला घ्यायचे आणि हाताच्या साहाय्याने लाडू बांधून बघायचा. जर लाडू बांधल्या जात असेल तर ठीक आहे, पण असं तुम्हाला वाटलं की थोडासा कोरडा पडतोय, आपल्याला थोडासा ओलसर पाहिजे, तर अशा वेळेस ना मग वरून तूप याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. पण मला असं वाटतंय की थोडंसं तूप याच्यामध्ये घालून घ्यावं. मी थोडंसं तुपाचं पाणी करून घेतलेलं, तर 2, 3 आणि 4 चमचे तूप टाकून घेतलेलं. याच चमच्याने मी मेजर केलं होतं तूप. आता परत आपण हे मिक्स करून घेऊ. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपण लाडू वळवून बघूया. लाडू तर आधी पण वळवला जात होता, पण थोडासा कोरडा वाटत होता. आणि आता बरोबर झालं. तुम्हाला जर अजून तूप पाहिजे असेल ना, तर तुम्ही याच्यामध्ये परत 4 चमचे वगैरे तूप परत घालू शकता, जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला अजून थोडं जास्त तूप पाहिजे आहे. पण मला एवढं तूप परफेक्ट आहे. आणि बघा छान असे गोल गोल लाडू वळवले जातात. आपण आता असे सगळे लाडू वळवून. लाडू थोडे अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे, म्हणून थोडंसं पिस्त्याचा किस इथे लावून घेते. जवळपास आपले 19 ते 20 लाडू तयार झालेले आहे.
आणि चांगल्या मीडियम साईजचे लाडू तयार होतात. तर कोणी सतू खात नसेल ना, तर असे तुम्ही लाडू तयार करून ठेवू शकता. एकदा तयार करून ठेवले तर आरामात महिनाभर हे लाडू चांगले राहतात. काहीही होत नाही या लाडूला. मी तुम्हाला एक लाडू दाखवते बघा. आणि एकदम सॉफ्ट आणि मऊ असे हे लाडू तयार होतात. कोणीही खाऊ शकतात आणि चवीला पण खूप छान लागतात. सो तुम्ही पण हे सातूचे पीठ नक्की तयार करा आणि तुमच्याकडे जर सातूचे पीठ तयार करत असेल ना, तर त्यापासून हे लाडू पण नक्की बनवून बघा. अगदी म्हणजे ना, तिथे तुमचा वेळ जात नाही. पटकन तुम्ही एक लाडू देऊ शकता आणि झटपट एनर्जी देतात हे लाडू. पौष्टिक पण आहे. मुलांना घाई-गडबडीत द्यायसाठी खूप चांगले आहे आणि आवडले तर लाईक, शेअर करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.